352व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. का जागवायच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या स्मृती 12व्या ते 14व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर देवगिरी किल्ल्यावर यादव राजांनी राज्य केलं होतं आणि हे यादवांचं राज्य अल्लाउद्दीन खिल्जीनं उलथवून टाकलं आणि महाराष्ट्राने दक्षिणेकडे यवनी पातशाह्यांनी पादक्रमण चालू केलं. यानंतर भारतवर्षावर बहामनी राज्याची सत्ता आली आणि ही बहामनी सत्ता नंतर कुतुबशाही, आदिलशाही आणि निजामशाही यामध्ये विभागली गेली. तर उत्तरेकडे मोगलशाहीची स्थापना झाली. या 4 पातशाह्यांसहित भारतावर परकीय, डच आणि पोर्तुगीजनी सुद्धा आक्रमण केलं. या परकीय सत्तेमुळे भारतीय जनता ही पिचली जात होती आणि त्यातच भारतातील एतदेशीय स्वतःला मोठे समजणारे लोक या परकीय सत्तेचं चाकरी करण्यात धन्यता मानत होते. आणि त्याच वेळेस 1630 महाराष्ट्रात एक तारा जन्माला आला ज्याचं नाव शिवाजी. या राजानं 1645 स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि या पातशाह्या उलथून टाकण्याचं ध्येय ठरवलं. आपल्या अवतीभोवती असलेल्या गरीब जनतेमध्ये स्वाभिमानाचा हुंकार पेरला गेला. बरोबरच्या मावळ्यांचं शौर्य चेतवलं गेलं आणि त्याची परिणिती म्हणजे 6 जून 1674 रोजी किल्ले दुर्गेश्वर येथे शिवराज्याभिषेकाची त्याला आयोजन केलं गेलं. हा दिवस म्हणजे मराठी इतिहासातील एक अविस्मरणीय व विलक्षण दिवस होता. या दिवशी हा दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 वार शनिवार. ही शिवराज्याभिषेक घटनेबद्दल बखरकार म्हणतो, या पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठी पातशाह एवढा छत्रपती झाला ही घटना सामान्य नाही. ही खरोखरच असामान्य घटना होती. ही घटना भारतीय इतिहासातील एक विलक्षण आणि वैभवशाली घटना होती. 1674 साली पेटवलेल्या एका थिनगीनं नंतर वडव्यात रूपांतर केलं आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला. ही शिवराज्याभिषेक दिनाची घटना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रेरणास्थान ठरली आणि त्यामुळे या घटनेचं महात्म्य काही औरच आहे. हा दिन म्हणजे स्वातंत्र्याचा हुंकार करण्याचा दिवस. हा दिन म्हणजे शून्यातून स्वर्ग किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा दिवस. हा दिन म्हणजे शिवराज्य किंवा स्वराज्य स्थापनेचा दिवस. या दिवशी सर्वांना पुन्हा एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा. जय तू शिवाजी.